लाडकी बहीण योजनेसाठी यावेळेचा जो हप्ता आहे तो रक्षाबंधन पूर्वी देण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे आणि जे लाडक्या बहीण योजनेसाठी 2,500 कोटी रुपयाचा निधी महिन्याला लागत असतो, त्यापैकी 319 कोटी रुपयाचा निधी हा सामाजिक न्याय विभागाकडून वर्ग करण्यात आला आहे। विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला। तत्वता मान्यताच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे। त्या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै ऑगस्ट लाभ वितरित झालाय। त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं। ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे। ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे। ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती, कारण खूप दिवसापासून लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो रखडलेला आहे, तो कधीपर्यंत आमच्या खात्यामध्ये जमा होणार। फायनल निर्णय हा झालेला आहे आणि या संबंधीचा GR सुद्धा वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही GR बघितला नसेल तर बघून घ्या। सविस्तर माहिती आदित्य तटकरे यांनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। फायनली तुमच्या खात्यावरती हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे। काही बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली, तर काही बहिणींना अजून मिळाले नसेल, परंतु सर्व बहिणींना, लाडक्या बहिणींना ही रक्षाबंधनाची ओवाळणी आहे, त्या कारणाने 3,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। काही बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयाची रक्कम आधी प्राप्त झालेली असेल, तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 1,500 पुढच्या महिन्याचे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये ॲड केले जाणार आहे। एकूण 3,000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून ही GR मध्ये नमूद करण्यात आली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात सुद्धा आलेली आहे।